तर जय शिवराय मित्रांनो, एक आणखी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पाहणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुमचा फॉर्म तिथे झालेला सबमिट झाले म्हणजे अप्रूव्हल तुम्हाला मिळालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत। पण तुम्हाला एका गोष्टीचं तुम्हाला ध्यान असायला हवं, तुम्हाला एक गोष्ट करायला हवी की ते काय करावं लागेल, सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर मी प्रदीप बघे तुमचं स्वागत करतो स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि तुम्हाला अप्रूव्हल मिळाले, पण तुम्हाला माहिती आहे तुमच्या बँकेमध्ये जर पैसे यायचे असतील तर तुम्हाला सर्वात पहिले काय करावं लागेल। आणि तुम्ही खूप व्हिडिओ पाहिले पण तुम्हाला माहिती आहे का तिथं काय आहे इन्फॉर्मेशन जी माहिती आहे तुम्हाला वेगळी वेगळी मिळत आहे। पण मी तुम्हाला काय माहिती आहे का, अशी एक माहिती सांगणार, ते तुम्ही जर केलं तर तुमच्या खात्यामध्ये तुमची गॅरंटीने पैसे येतील। तुम्हाला काय करावं लागेल, जसं की माहिती आहे का, तुम्ही तिथे काय केलं, ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरलेला सर्वात पहिले मला कळवायचं आहे आणि तुम्ही काय करा पाहिजे, तुमचं स्टेटस पेंडिंग आहे का सर्वात पहिले चेक करा। जर तुम्ही ऑफलाईन भरलं असेल त्यांना विचारा की तुम्ही तो फॉर्म भरलेला आहे, तिथं तुमचं म्हणजे रिजेक्ट झालेला आहे का, तुमचा अप्रूव्हल झालेला आहे का, पेंडिंगमध्ये पडलेला आहे का, इन रिव्ह्यूमध्ये गेला, सर्व काही तुम्ही त्यांना विचारा। तुमचा जवाब तुम्ही विचारू शकता। आणि तुम्ही जर ई सेवा केंद्र किंवा ऑनलाईन कुठे भरलं आहे त्यांच्या पाहिजे जाऊन तुम्ही काय करू शकता, स्लिप घेऊ शकता आणि त्यांना पण विचारू शकता तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला, इन रिव्ह्यूमध्ये आहे, पेंडिंग पडलेला आहे का अप्रूव्हल मिळालं आहे। म्हणजे तुम्हाला आता जर अप्रूव्हल मिळालं असेल तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती। जसं तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही काय केलं माहिती आहे का, तुम्ही काही लोकांनी घरी फॉर्म भरले तर त्यांचे आहे ना अप्रूव्हल त्यांना लवकर मिळालं आहे आणि काही लोकांनी काय केलं माहिती, अंगणवाडी सेविकेकडे दिले, काही लोकांनी ग्रामपंचायतीमध्ये दिले, पण त्यामध्ये त्यांचं काय झालं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे काय झालं, 50% स्त्रियांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत। सांगू इच्छितो, समजलं का, 50% स्त्रियांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आणि रिजेक्ट होण्याचं कारण माहिती आहे का, त्याच्यामध्ये हमीपत्र प्रॉब्लेम आलेला आहे, त्याच्यामध्ये बँक डिटेल्स प्रॉब्लेम आले आहेत, त्याच्यामध्ये मोबाईल नंबर प्रॉब्लेम आले, बँक डिटेल्स सर्वात जास्त प्रॉब्लेम आणि हमीपत्र हे दोन जास्त त्याच्यामध्ये प्रॉब्लेम दिसून आलेले आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही काय करू शकता, आणि तुम्हाला माहिती आहे आता तुम्हाला माहिती आहे काही लोकांना अप्रूव्हल मिळाले का, अप्रूव्हल मिळाल्यानंतर तुम्हाला पैसे येतील। तर हां, तुम्हाला 19 तारखेला म्हणजे रक्षाबंधनच्या दिवस तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत। हे सर्वात महत्त्वाची गोष्ट ते तुम्हाला सांगू इच्छितो। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले तुम्ही काय करायचं, तुमची बँक डिटेल चेक करू शकता। क्रोम ब्राउझर जायचं आणि त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता। आणि कसं करायचं मी तुम्हाला सांगू इच्छितो। चला, बिना किसी मतलब तुम्हाला काय करतो, जे मी दाखवणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे। चला मित्रांनो, तुम्हाला दाखवू इच्छितो। तर मित्रांनो, जसे पाहू शकता मोबाईल स्क्रीनवर आलेलो आज सर्वात पहिले क्रोम ब्राउझर ओपन करावं लागेल आपल्याला। जसे पाहू शकता क्रोम ब्राउझर ओपन केलं, आता मला काय माय आधार UID असं सर्च करावं लागेल। कुठं करायचं ते बी क्रोम ब्राउझर किंवा गुगलवर सर्च करायचं। जसे पाहू शकता माय आधार आपण काय करायचं UID सर्च केलं तर सर्वात पहिले जे लिंक दिसते तिथे क्लिक करायचं। जिथे पाहू शकता क्लिक करतो, जिथे तुम्हाला आता काय करावं लागेल, तिथे थम्सचा ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला काय दिसते लॉगिनचं ऑप्शन दिसत आहे, त्याला क्लिक करायचं आहे। पाहू शकता मी तुम्हाला दाखवणार आता तुम्हाला काय करायचं, तुमची बँकचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील का नाही ते सर्व काही तुम्हाला इथं क्लिअर समजणार आहे। जसे पाहू शकता लॉगिनचं ऑप्शन आहे, क्लिक ते तुम्ही क्लिक केलेलं आहे। तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, सर्वात पहिले क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन येतं तुम्हाला एंटर युअर आधार नंबर, तुम्हाला आधार नंबर टाकायचा, तुमचा जो मोबाईल नंबर जर लिंक असेल तर बँकेला, तर आता तुम्हाला इथं समजा डाऊट क्लिअर होऊन जाणार। तर मित्रांनो पाहू शकता इथे मी एक मोबाईल नंबर टाकलेला आहे। तर काय मोबाईल नंबर तुम्हाला इथे मोबाईल नंबर नाही टाकायचा, सर्वात पहिले मी मोबाईल नंबर टाकून दाखवलेला आहे। तर इथं मोबाईल नंबर टाकायचा, तुम्हाला आधार नंबर टाकायचा वर आणि खाली कॅप्चा टाकायचा, जो कॅप्चा दिसू राहिला तुम्हाला, जर तुम्हाला कॅप्चा समजत नाही तर तो काय करू मान तिथून रिसेट बी करू शकता। तर मित्रांनो पाहू शकता सर्वात पहिले इंटरव्ह्यूवर आधार नंबर जो वरती नंबर दिलेला आहे ते तुम्हाला मोबाईल नंबर नाही टाकायचा, आधार नंबर टाकायचा। तिथे पाहू शकता मी तुम्हाला आधार नंबर टाकून दाखवतो क्लिअरली। तर आता पाहू शकता मी थोडंसं ब्लर करतो। तर मित्रांनो, मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार नंबर इथं पुरा आधार नंबर टाकायचा आणि तिथं जो कॅप्चा आहे तो लॉगिन करायचा। लॉगिन केल्यानंतर पाहू शकता काही सेकंद नंतर तुम्हाला काय इथं इंटरव्ह्यूवर OTPचं ऑप्शन येत आहे। तर आता काय तुम्हाला एक OTP येऊन जाणार आहे, तो OTP आल्यावर काय करायचं तुम्हाला लॉगिन करायचा आहे, तो OTP येणार आहे। तर मित्रांनो पाहू शकता थोडा वेळ थांबावं लागेल आणि तो इथं OTP आल्यानंतर तुम्ही काय करतो, जो OTP जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर पाहू शकता इथं OTP आला, तो OTP इथं मी काय करतो ॲड करून टाकतो। तो OTP पाहू शकता मला OTP आला, मी तो OTP इथं टाकून देतो। पाहू शकता OTP टाकल्यानंतर काय लॉगिनचं ऑप्शन आलं, लॉगिनचं ऑप्शन आल्यानंतर आपण काय करू, आता स्टेटस आपला चेक करावं लागेल। इथं पाहू शकता सर्वात पहिले स्टेटस चेक कसं करायचं, तर मित्रांनो पाहू शकता वरती यायचं आणि तुम्हाला काय दिसते बँक डिटेल स्टेटस दिसते। पाहू शकता द बुलढाणा डिस्ट्रिक्ट सेंट्रल, तर पण पाहू शकता तो काय सेंट्रल बँक क्लिअर दाखवलेला आहे, तो बँक कोणती तुमची ॲड आहे काय नाही सर्व काही इथं दाखवतात। तुम्ही काय करू शकता, तुमची बँक कोणती ॲड आहे कोणती नाही सर्व काही इथं तुम्हाला समजणार आहे आणि तुम्हाला क्लिअरली इथं पता चालणार आहे। तर मित्रांनो पाहू शकता अशी तुम्ही बँक डिटेल चेक करू शकता। जर तुमची असेल तुमच्या खात्यात पैसे येऊन जाईल, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही, नसेल तुम्ही बँकमध्ये जा आणि तुम्ही ॲड करा। तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब जरूर करा।